हाय फ्रेंड्स, मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। या ठिकाणी आज आपण उडदाचे पापड कसे बनवायचे ही रेसिपी पाहणार आहोत। हे पापड अतिशय सॉफ्ट, जिभेवरती विरघळणारे आणि खुसखुशीत झालेले आहेत। त्याचा रंगही तुम्ही पाहू शकता, खूप असा ब्राऊन झालेला नाहीये, जनरली जसा पापडाला असतो तसाच आलेला आहे। खूप छान झालेले आहेत, तर तुम्ही सुद्धा ट्राय करा। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी साधारण 2 ग्लास एवढं पाणी घेणार आहे। म्हणजे आपल्याला 450 मिली पाणी घ्यायचं आहे। मी या ठिकाणी रामबंधूंचा पापड मसाला वापरत आहे। ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि आपले पापड फसत देखील नाहीत। यांचं पीठही मिळतं, पण मी या ठिकाणी माझं घरगुतीच पीठ वापरलेलं आहे। डाळ मी दळून आणलेली आहे। 1 किलोच्या प्रमाणासाठी आपल्याला हे एक पाकिट लागतं। तर गॅस चालू केलेला आहे मी। हे सगळं मिक्स केल्यानंतर मी दुसरा ग्लास ओतून घेणार आहे पाणी। तर याच्या सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये म्हणजे 450 मिली म्हणजे साधारण 2 ग्लास एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे पूर्ण उकळून घ्यायचं आहे। हे पूर्ण उकळल्याच्या नंतर आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं। तर तेवढ्याच पाण्यात आपल्याला पीठ मळायचे, म्हणजे आपले पापड अतिशय चांगले होतात। तर बघा, या ठिकाणी मी हे पीठ घेतलेलं आहे, ते वजनी प्रमाणामध्ये साधारण 1 किलो आहे आणि हे पीठ मी व्यवस्थित परत एकदा चाळून मोठ्या एका कढईमध्ये घेतलेलं आहे। आता हे पीठ सगळं माझ्या हाताला लागलेलं आहे, कारण मी चाळून पण घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे जे आपण उकळून घेतलेले ते थंड झालेलं आहे। ते याच्यामध्ये मी थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करून घेते। आपल्याला एक्स्ट्रा पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। उडदाचं पीठ हे भरपूर चिकट असतं। तर बघा, इथे मी हे सगळं मिश्रण थोडं थोडं करून मिक्स करून घेते आहे। मी इथे एका हातामध्ये मोबाईल पकडला होता, त्याच्यामुळे मी आता एकाच हाताने तुम्हाला दाखवत आहे। नंतर मी व्यवस्थित दोन्ही हातांनी हे पीठ छान असं मळून घेतलं। पीठ हे खूपच बारीक असल्यामुळे या पद्धतीने उडल्यामुळे हातांवरती उडलेलं आहे हे पीठ। तर असं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचे। आपण जितकी पिठाची छान मशागत करू तेवढे पापड आपले चांगले होणार आहेत। हे पापड लालही होत नाहीत आणि छान होतात। तर बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने हे पीठ मळून झालेलं आहे। आता ह्या पिठावरती मी एखादं झाकण ठेवून घेणार आहे आणि थोडा वेळ आपल्याला हा गोळा रेस्ट करायचा आहे। अगदी तुम्ही 2-4 तास ठेवलं तरी सुद्धा चालू शकतो। मी साधारण 2 तास ठेवलं, म्हणजे हे चांगलं आतल्यात मुरून येतं आणि नंतर मुरल्यानंतर अजून चांगलं पापड होतात याचे। तर या ठिकाणी बघा, मी ह्याचे असे छोटे छोटे गोळे केलेत। आता हे मगासचं त्याचं टेक्स्चर म्हणजे खूप कठीण होतं पीठ हे आणि आत्ताचं खूप फरक आहे। मी थोडंसं नकळत हाताला तेल लावते, जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे। तेलाचा खूप वापर केला तर काय होतं उन्हाळी वाळवणांमध्ये, की ते मग त्याचा वास येत राहतो तेलाचा आणि मग ते खाऊ वाटत नाही आपल्याला। म्हणून मी फार कमीत कमी तेलाचा वापर करून घेते। तर इथे बघा, मी ह्याचे छोटे छोटे असे म्हणजे मध्यम आकाराचे गोळे करते, कारण माझ्याकडे वरवंटा पाटा नाही आहे। तर मी हे पीठ जे आहे ना ते मी थोडंसं व्यवस्थित टेचून घेणार आहे। तर हे छोटंसं उखळच आहे माझ्याकडे दगडी आणि ह्याच्यातही थोडंसं मी तेल लावून घेणार आहे त्याला आणि मग ह्याच्यामध्ये हे थोडंसं मी टेचून घेणार आहे। टेचल्यामुळं काय होतं की याचं टेक्स्चर आहे ते अजून चेंज होतं आणि गोळे जे आहेत ना एकदम सॉफ्ट होतात। आणि सॉफ्ट झाल्यामुळं आपल्याला फार असं जोर देऊन लाटावं लागत नाही। तुमच्या लक्षात येत असेल की ज्यावेळेला मी मळून घेतलं पीठ त्यावेळेला ते कसं दिसत होतं
आणि आता कसं दिसत आहे ते. अन्यथा कधी कधी काय होतं की खूप पापड केले तर आपले हातसुद्धा दुखून येतात, हाताचे पंजे वगैरे. पण असं काही, असं जर तुम्ही करून घेतलं तर होत नाही. आणि तुम्ही एकटे म्हटलं तरीसुद्धा हे पापड करू शकता. मी सुद्धा हे एकटीनेच पापड लाटलेले आहेत. आणि मला फार असं काही प्रेशराईज असं नाही वाटलं. करू शकले मी इतर कामं करून देखील ह्या गोष्टी. पण मी 1 किलोचं केलं आणि एकाच दिवसामध्ये संपून टाकलेल्या आहेत त्या गोष्टी. आता बघा, हे असे आपण मळल्यानंतर किंवा हे अशा पद्धतीनं ज्यावेळेला तुम्ही टेचून घेता ना, त्याच्यानंतर हे असं ह्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला, जसं आपण कपडे पिळतो ना तशा पद्धतीने पिळणं किंवा लांब करणं, हे पण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा पापड अजून चांगला होतो. म्हणजेच थोडक्यात काय की तुम्ही जेवढी तुमच्या पिठावरती मशागत करणार ना, तेवढे तुमचे पापड उत्कृष्ट होणार आहेत. तर अशा पद्धतीने मी हे बाकीचं पण करून घेतलेलं आहे, टेचून घेतलेलं आहे. आता हे एकत्रितरित्या मी या पद्धतीने हे लांबून घेते बघा पीठ. आणि जसं धुणं आपण पिळतो त्या पद्धतीनं पण करून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय? तुम्हाला जर काही नॉलेजेबल वाटत असेल तर नक्की तुम्ही लाईक करायला विसरू नका. तर या पद्धतीने आपल्याला हे छान असं लांबून घ्यायचं आहे. आता मी याचे छोटे छोटे गोळे पण करून घेतले आणि त्याच्यानंतर हे असं लाटून घेतलेलं आहे. गोळे केलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्यामुळे मी हे डायरेक्ट तुम्हाला दाखवते. तर तुमच्याकडे रेषांचं लाटणं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. माझ्याकडे आत्ता नाही आहे, तर मी साध्याच लाटण्यानं लाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तुम्ही जितकं पातळ कराल ना पापड तेवढा छान होतो. आणि मी ह्याला तेल नाही लावलेलं, मी ह्याला पिठी लावून घेतलेले आहे. काही पापड माझ्या छोट्या मुलीनं 1-2-4 हे केले होते मध्ये मध्ये, तर त्याला थोडंसं पीठ जास्त लावलं होतं तिने. तर अशा पद्धतीनं माझे 1 किलोमध्ये साधारणतः 111 पापड झालेले आहेत. आणि आपल्याला हे सावलीत सुकवायचेत आणि उन्हामध्ये मी साधारण 2 तास ठेवले होते. तर आता हे मी पूर्ण भरून घेते आणि तुम्हाला तळून पण दाखवते. काही पापडांचा जो शेप आहे तो वाकडा तिकडा होतो उन्हामुळे, तर जे सरळ आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते तळून. तर बघा कसा पापड झालेला आहे आपला. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहतात वेळात वेळ काढून, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. अशाच एका छानशा रेसिपीसोबत परत आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.